छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आजही महाराष्ट्र तसेच दक्षिण भारतातील काही भागात राहतात आणि विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत. शिवाजी महाराजांचे वंश मुख्य 3 प्रमुख घराण्यात विभागले गेले आहेत: सातारा घराणे, कोल्हापूर घराणे आणि तंजावर घराणे. सातारा घराण्याचे प्रमुख छत्रपती उदयनराजे भोसले हे शिवाजी महाराजांचे थेट वंशज मानले जातात. त्यांचा जन्म 23 फेब्रुवारी 1966 रोजी झाला आणि ते साताऱ्यात राहतात. उदयनराजे भोसले राजकारणात सक्रिय असून खासदार म्हणून त्यांनी कार्य केले आहे. त्यांनी साताऱ्याच्या राजघराण्याच्या वारशाला पुढे नेण्याचे काम केले आहे. ते साताऱ्यात विविध सामाजिक कार्यात सहभाग घेतात आणि मराठा समाजाच्या प्रगतीसाठी विविध उपक्रम राबवतात. त्यांना मोठा लोकसमर्थन मिळत असतो आणि त्यांची ओळख एक प्रभावशाली नेता म्हणून आहे. दुसरीकडे कोल्हापूर घराण्याचे प्रमुख शाहू महाराज दुसरे असून त्यांचे सुपुत्र संभाजीराजे छत्रपती हे देखील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. संभाजीराजे हे राज्यसभेचे खासदार राहिले आहेत आणि त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी तसेच ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ते विविध आंदोलने आणि सामाजिक चळवळींमध्ये सक्रिय असून इतिहास संवर्धनासाठी मोठे प्रयत्न करीत असतात. कोल्हापूरमध्ये शाहू महाराज दुसरे हे विविध सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे नेतृत्व करतात. कोल्हापूर राजघराण्याने अनेक ऐतिहासिक आणि सामाजिक चळवळींमध्ये योगदान दिले आहे. तंजावर भोसले घराणे हे देखील शिवाजी महाराजांच्या वंशात मोडते, ज्यांची स्थापना शिवाजी महाराजांचे सावत्र बंधू व्यंकोजी भोसले यांनी केली होती. व्यंकोजी भोसले यांनी दक्षिण भारतात मराठा राज्याचा विस्तार केला आणि तंजावरचा एक मजबूत गड उभारला. आजही त्यांच्या वंशजांचे काही सदस्य तंजावर, तमिळनाडूमध्ये राहतात आणि इतिहास संवर्धनासाठी प्रयत्नशील आहेत. तंजावरच्या भोसले घराण्याने अनेक कलात्मक आणि सांस्कृतिक कार्यात मोठे योगदान दिले आहे. याशिवाय काही इतर वंशज देखील वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत आहेत. काही जण इतिहास संशोधन, शिक्षण आणि समाजसेवेत लक्ष घालत आहेत. काही राजघराण्यातील सदस्य आपल्या पारंपरिक वारशाचे जतन करून समाजाला प्रेरित करण्याचे कार्य करत आहेत. शिवाजी महाराजांचे वंशज आजही महाराष्ट्र आणि दक्षिण भारतात विविध क्षेत्रात कार्यरत राहून समाजसेवा आणि जतन आणि राजकीय नेतृत्व योगदान देत आहेत. त्यांचे योगदान मराठा साम्राज्याच्या गौरवशाली इतिहासाला पुढे नेणारे आहे. ही माहिती तुम्हाला आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.